नव्हतं. बरं झालं आलात. ते काय ना ते मालकीनबाई पण जरा गेल्यात बाजारात. जिमवरून आलात का काय? किती तो घाम. कामच करते. हो, माझं कामावरच लक्ष आहे आणि मला पण माहिती आहे तुमचं कशावर लक्ष आहे, है ना? पण मी काय म्हणते, आता जिमवरून आलात, इतका गच्च भिजलेला शर्ट एवढा वेळ अंगात ठेवणं बरं नाही, नाही का? अहो तब्येत खराब होईल की तुमची. मला काय, एसीची थंड हवा, तुम्ही असे गच्च भिजलात शर्टामध्ये. नाही नाही म्हणजे मला कुठं काय होतंय, तुम्हालाच होईल म्हणून म्हटलं शर्ट बदलून घ्या. जावा तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या. मी आहे इथं, काही लागलं काही कशाला. मी काय म्हणते, एवढा त्रास कशाला घेताय, नाही का? रोज स्वतःच जात आहे है ना टॉवेल घेऊन. आज मी येते टॉवेल द्यायला. नाही म्हणजे आता तुम्ही एवढे भिजलात आणि मग आता तुम्ही कपडे, टॉवेल, तुमचं साबण अजून काय काय घेऊन जाणार, 10 चक्रा होतील नाही का? त्यापेक्षा म्हटलं आंघोळ करून घ्या, मी आलीच टॉवेल द्यायला. तर मालकीनबाई येतील म्हणा, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. पण हां, आज एकट्यात गावलात, बरं केलं. ह्या टायमाला जातात काय रोज जिमला? लक्षात ठेवायला लागतंय. इतकं कशाला तापताय हां? आता हे बेडरूमचं कपाट बघा, त्याचं हँडल किती गरम झालंय. आणि तुम्ही पण काय साहेब, तुम्ही तुमच्या चांगल्यासाठीच सांगते. जा बरं जरा आंघोळ करून घ्या, आलेच टॉवेल घेऊन. कोणता आणू, लाल आणू का पांढरा आणू? नाही नाही नाही, मी आता काम करते, तुम्ही पण आवरा, मला पण जायचं आहे. मालकीन यायच्या आधी आवरून घ्या.